नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपल्याला माहीतच आहे. सर्वजण घरामध्ये सचिनविषयी द्वेष व्यक्त करत असतात. त्याच वेळेस अस्मिता प्रिया तिथे आलेल्या असतात आणि प्रिया जाणून-बुजून तिथे घेऊन आली असते. ज्या क्षणी सायली त्यांना साक्षी आणि सचिनचा फोटो दाखवते त्याच क्षणी इकडून प्रिया लगेच ओरडते. बापरे! सचिन आणि साक्षीचं लफडं, अफेअर. आता हे ऐकून अस्मिता खूपच रडायला लागते. तिने विश्वास टाकलेला असतो, विश्वास तुटलेला असतो आणि प्रिया सारखी तिच्यापाशी बोलत असते की हे कसं सहन करायचं. खरं तर तिच्या मनासारखं झालेलं असतं, कारण हे षडयंत्र तर तिचंच असतं आणि सर्वजण घरामध्ये खूप दुःखी असतात. अश्विन देखील खूप द्वेष सचिनबद्दल व्यक्त करतो. अर्जुन तर खूप चिडलेला असतो. त्याला तर मी जेलमध्येच टाकणार असं बोलत असतो. चैतन्य आता त्याला सापडून तर दे असं बोलतो. अस्मिता इकडे बघत असतानाच अर्जुनचा चेहऱ्याचा रंगच बदलतो. तो पटकन तिच्या बाजूने निघतो. सर्वजण तिला पकडतात पण तिला चक्कर आलेली असते. तिने विश्वास टाकल्यास विश्वास सचिनबद्दल तुटलेला असतो. पाणी मारलं तरी ती उठत नाही. शेवटी हॉस्पिटलाइज करायचं असं ठरतं आणि अश्विन ॲम्ब्युलन्सला बोलवतो. अर्जुनचे हाल घरच्यांबरोबरच खूप खराब झालेले असते. अस्मिताला काही जाग येतच नाही. शेवटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात तिला येतं. इकडे साक्षी सचिनला चांगलेच धमकवत असते. त्याला जाब विचारत असते, तू अस्मिताचा नवरा ना? ठीक आहे, मला माहीत आहे. त्यावेळेस तरी सर्व विसरून जायचं, कारण इथून पुढं फक्त साक्षीबरोबर राहायचं. तूही फरार आणि मीही फरार. मी तुला खूप पैसे देऊ करते, सोनं नाणं देऊ करते. त्याच्या बदल्याच तिला अस्मितापासून दूर ठेवायचं असं ठरण्यात येतं. इकडं हॉस्पिटलमध्ये तिला डिलिव्हरी रूममध्ये नेलेलं असतं. सर्वजण खूप काळजीमध्ये असतात. देवाची प्रार्थना करत असतात. काय होईल कुणालाच काय माहीत नसतं आणि अश्विनला देखील आतमध्ये एंट्री नसते. त्याच्यामुळं खूपच प्रश्न उभा राहिले असतात. खूप चांगलं सगळं चाललं असताना असं कसं विघ्न आलं असं सायली बोलत असते. अर्जुन पोलिसांना फोन लावतो आणि चिडून सांगतो की साक्षी आणि सचिन एकत्रच आहेत. तुम्ही दोघांपैकी कोणाचं लोकेशन ट्रॅक करा, ते तुम्हाला सापडतील. इकडे साक्षी महिपतच्या घरामध्ये सचिनला घेऊन आलेले असते आणि खूप मोठे पैसे देऊ करते आणि बोलते की सचिन, तू अस्मिताची साथ सोडायची, कारण तू पैशासाठी सर्व करत आहे. हे बघ क्रेडिट कार्ड. पोलीस त्या ठिकाणी आलेले असतात. हे बघून साक्षी खूपच घाबरते आणि ती पटकन एका ठिकाणी लपते. सगळ्या घराची झडती घेतली तरी ते सापडत नाही, कारण एका कपाटामध्ये ते लपलेले असतात. सचिन खूप घाबरलेला असतो. त्यांचा पाठलाग करत करत इकडे अर्जुन आणि चैतन्य देखील पोहोचलेले असतात. पण हॉस्पिटलमधून फोन येतो आणि ते मागं फिरतात. इकडे प्रिया खूप खुश असते, कारण तिचा गेम सक्सेस झालेला असतो. ती मरणाची वाट पाहत असते अस्मिताचा. अर्जुन सगळ्यांची समजूत काढतो, धीर द्यायचा प्रयत्न करतो, पण तो देखील हतबल झालेला असतो. शेवटी डॉक्टर बाहेर येतात आणि मुलगा झाला असं बोलतात. सर्वांनाच खूप आनंद होतो. अस्मिताची तब्येत देखील ठीक असते. सर्व एकमेकांना चिडवत असतात, नाते एकमेकांशी बोलत असतात. त्यावेळेस सायली घरी आल्यानंतर आठवण करून देते की ही सगळी प्रियाची गेम आहे, कारण प्रियानेच अस्मिताला त्या ठिकाणी घेऊन आली. कारण अस्मिता असताना मी ही गोष्ट बोलूच शकत नाही कोणाशी, हे तिला फक्त माहीत होतं. आता सर्व गेम अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आलेला असतो. तो खूप चिडतो.